तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ 10वा शर्थीने खिंड लढवली हा धडा अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. तर चला मित्रांनो सुरू करूया. पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. तर बघा मित्रांनो, पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. तर अफजल खानाचा जो वध आहे तो शिवाजी महाराजांनी केला. आपण या अगोदरच्या पाठामध्ये बघितलं. तर त्या वधामुळे काय झालं तर विजापुरामध्ये हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला आणि त्याला अन्न पाणी सुद्धा गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. तर अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केल्यामुळे काय झालं तर विजापूरमध्ये हाहाकार उडाला. एवढा बलाढ्य शिपाई, एवढा बलाढ्य सरदार शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग शिवरायांनी काय केलं तर विजापूरकरांच्या ताब्यातील जो असणारा पन्हाळगड आहे, आदिलशहाच्या ताब्यातील पन्हाळगड जो किल्ला आहे तोही जिंकला. आणि त्यामुळे काय झालं तर आदिलशहा खूपच चिडला. एक तर अफजल खानाचा वध आणि त्यानंतर पन्हाळगडही शिवरायांनी जिंकून घेतला. त्यामुळे आदिलशहा चिडला आणि मग त्याला अन्न पाणी गोडच लागेना. त्याच्या फक्त मनात होते की शिवरायांचा नाश करायचा, शिवरायांना संपवून टाकायचे. आणि मग त्याने त्यासाठी सिद्दी जोहर या सरदाराला जो आहे शिवरायांकडे पाठवले, शिवरायांना मारण्यासाठी. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. तर सिद्दी जोहर जो आहे तो फार मोठी फौज, खूप मोठी अशी फौज घोडदळ पायदळ घेऊन शिवरायांकडे निघाला. आणि त्याबरोबर फाजल खान, अफजल खानाचा मुलगा, त्याच्या वडिलाचा, त्याच्या बापाचा वध जो आहे शिवरायांनी केला होता, अफजल खानाचा वध, तर त्याचा बदला घेण्यासाठी तोही सिद्दी जोहरसोबत निघाला. फाजल खान पन्हाळगडचा वेढा. तर सिद्दी जोहर हा शूर होता, पण तसाच तो कसा होता, क्रूरही होता. सिद्दी जोहर शूर होता पण क्रूर होता. त्याची शिस्त जी आहे ती कशी होती तर कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. त्याने काय केलं, पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. शिवरायांना त्याने गडात कोंडले. आणि त्यातल्या त्यात पावसाळ्याचे दिवस जे आहे ते जवळ आलेले होते. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. तर शिवरायांना काय वाटले, शिवराय जे आहे गडात कोंडले गेले होते, सिद्दी जोहरने चौफेर वेढा घातला होता. तर शिवरायांना वाटले पाऊस सुरू झाला की सिद्दी जोहर जो आहे तो वेढा उठवील आणि परत जाईल. पण त्याने तसे केले नाही. तर त्याने पाऊस सुरू होताच त्याने वेढा जो आहे अधिकच कडक केला, अतिशय कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. गडावरची शिदोरी जी आहे ती संपत आली. आता काय करावे, शक्तीचे काम नाही. तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. तर गडावर जे अन्नधान्य आहे ते संपत आले होते. तर त्यामुळे शिवरायांना सुचत नव्हते की आता करावं काय. अन्नधान्य तर संपत आले, खावं काय, सैन्याला आपल्या द्यावं काय, त्यांनी खावं काय. तर तेव्हा त्यांनी काय केलं तर आता हे त्यांना माहीत झाले की शक्तीचं काम नाही. आता या ठिकाणी आपल्याला युक्तीने सुटका करून घ्यावी लागणार. तर असे शिवरायांनी ठरवले. तर लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो, लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप जो आहे त्यांनी सिद्दी जोहरला पाठवला शिवरायांनी. तर सिद्दी जो आहे तो खुश झाला आणि त्याने ते कबूलही केले.
वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते आणि शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणेपिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. वेड्याचे जे काम आहे, तर हे काम जे आहे हे करू सिद्धीजवळचे जे सैनिक आहेत ते कंटाळून गेले होते. आणि शिवाजी महाराज म्हणाले की मी शरण येत आहे, तर हे ऐकून त्यांना एक आनंद झाला होता. तर त्यांनी मस्त खाणेपिणे, धिंगाणा करणे, गाणे बजावणे, नाचणे, हुक्का पाणी करणे यात ते मस्त खुश राहायला लागले. शिवराय वेड्यातून बाहेर. तर शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्याची एक युक्ती योजली. शिवरायांनी वेड्यातून सुटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी काय केलं, तर त्यांनी 2 पालख्या सजवल्या. त्यांनी 2 पालख्या काय केल्या, तर सज्ज केल्या, तयार केल्या. शिवरायांनी 2 पालख्या तयार केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार. एका पालखीमधून शिवराय जे आहेत ते अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसऱ्या पालखीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती, शिवरायांचे सोंग घेऊन व्यक्ती बसलेली असेल दुसऱ्या पालखीमध्ये, ती व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. ती व्यक्ती जी आहे राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार आणि दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. आणि शत्रू जेव्हा जल्लोष करणार तेवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार. अशी होती ती योजना. पण शिवरायांचे सोंग कोण घेणार? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे. असे शिवरायाचे सोंग कोण घेणार? असे घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे असेच होते. पण एक बहादूर तरुण जो आहे तो तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो एक सेवक होता आणि तो मोठा धाडसी आणि चतुर होता. तर तो तयार झाला शिवाजी महाराजांचे सोंग घ्यायला. तर जसे ठरले त्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची जी पालखी आहे ती राजदिंडीच्या बाहेर पडली आणि वेळ जी आहे ती रात्रीची होती. त्यातल्या त्यात धो-धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी जी आहे ही पालखी पकडली. शिवाजी महाराजांचे सोंग घेतलेले जो तरुण बसला होता ती पालखी सैनिकांनी पकडली सिद्धीच्या आणि शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी काय केली, सिद्धीजवळच्या छावणीत नेली आणि तेथे जल्लोष सुरू झाला की शिवाजी पकडला. आणि त्या जल्लोषाच्या त्याच्यामध्ये त्यांच्या जल्लोषाच्या दरम्यान जे शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे काही निवडक सैनिक होते. शिवरायांच्या पालखीसोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे काही निवडक जे आहेत ते सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचे सोंग उघडकीस आले तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला. तर शिवरायांसोबत बांदल देशमुख यांची फौज होती आणि जेव्हा इकडे तो तरुण, शिवाजीचे सोंग घेतलेला तरुण पकडला गेला आणि त्याचे जे सोंग घेतलेले आहेत ते शिवाजी नसून तो एक सोंग घेतलेला शिवाजी आहे, तो खराखुरा शिवाजी नसून खोटा शिवाजी आहे हे सिद्धीच्या लक्षात आले. तेव्हा सिद्धीला खूप राग आला आणि त्याने काय केलं तर ते शिवाजी महाराजांचे सोंग घेतलेला जो तरुण होता त्याला तेथेच ठार केले. आणि तो ठार झाल्यामुळे त्याने काय केलं तर तो तरुण जो आहे तो शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी त्या तरुणाने आत्मबलिदान केले आणि त्याचेही नाव शिवाजीच होते. तर शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले आणि तो तरुण जो आहे तो अमर झाला.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजनीशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. तर शिवराय सिद्दी जोहरच्या हातावर तुरी देऊन निसटल्याचे सिद्धीच्या लक्षात आले. त्यामुळे तो खूप चवताळून उठला. त्याने लवकरात लवकर सिद्दी मसूद या आपल्या एका सरदाराला एक मोठी फौज घेऊन शिवरायांचा पाठलाग जो आहे करण्यास पाठवले. तो पाठलाग करू लागला आणि जेव्हा पाठलाग करत असताना दिवस उजाडला तेव्हा त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. त्या सिद्दी मसूद याने काय केलं तर शिवाजी महाराजांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले आणि त्यामुळे शिवराय जे आहे ते पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभूचा बाणेदारपणा. तर चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जे आहे ते जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. तर चवताळलेल्या सिद्दी जोहरचे जे सैनिक आहेत ते जोराने खिंडीकडे शिवरायांचा पाठलाग करत आलेले होते आणि शिवरायांना आता वाटले की आता आपल्याला विशाळगड जो आहे तो गाठणे जो आहे तो कठीण होणार आहे. त्यामुळे ते बाजीप्रभू देशपांडे यांना म्हणाले की बाजी, वेळ कशी आहे तर वेळ आणीबाणीची आहे. आता पुढील वाट चढणीची आहे आणि मागे आहे शत्रू पाठीवर. आता विशाळगड काय हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया, म्हणजे शत्रूंशी सामना करूया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. हे सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. तर शिवरायांच्या मनात जी चाललेली जी घालमेल आहे ती जी आहे ती बाजीप्रभू देशपांडे यांनी ओळखून सोडली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत आहे आणि त्यामुळे जे काय झाले आहे तर शिवरायांचा जीव जो आहे तो धोक्यात गेलेला आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर जे सारे स्वराज्याचे स्वप्न आहे ते सुद्धा धोक्यात आलेले आहे. त्यामुळे बाजीप्रभूंनी काय केलं तर शिवरायांना सांगितले की महाराज, तुम्ही काय करा, तुम्ही सैनिक घ्या. तुम्ही काही थोडे सैनिक घेऊन काय करा तर विशाळगडाकडे चला. उरलेले जे सैनिक आहेत त्या सैनिकासह मी इथेच उभे राहून शत्रूंचा सामना करतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे आणि गनिमांची संख्या जी कशी आहे ती अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही इथेच थोपवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मनावरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. असे शिवराय जे आहेत ते बाजीप्रभूंना म्हणाले. बाजीने शत्रूला रोखले. तर बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या.
त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. तर बाजीप्रभूला खिंडीत तिथेच ठेवून जे शिवराय आहेत ते विशाळगडाकडे निघाले. तर बाजीप्रभूंनी शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला आणि मग त्यांनी काय केलं तर आपल्या हातामध्ये एक शमशेर घेतली आणि बाजीप्रभू जे आहेत ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले आणि त्याने मावळ्यांच्या काय केल्या तर तुकड्या पाडल्या आणि त्या मावळ्यांना जागा नेमून दिल्या आणि मावळ्यांनी काय केलं तर दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागेने तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. तर खिंडीच्या तोंडावर काय झालं तर मावळ्यांची एक फळी जी आहे ती तयार झाली आणि शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू येऊ लागल्या. शत्रू खिंडीखाली आला होता आणि त्यावेळेस बाजी मावळ्यांना काय म्हणाले तर, बहादूर मर्दांनो, हुशार, सावध व्हा, जीव गेला तरी जागा जी आहे ती सोडायची नाही आहे, या गनिमांना जी आहे ती खिंड चढू द्यायची नाही. आणि बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. खिंडीतली वाट कशी होती तर एक बिकट आणि एक नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत. तर त्या खिंडीमधून एका वेळी फक्त 3 ते 4च माणसे वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तर शिवराय जे आहे विशाळगडाकडे धावत होते आणि विशाळगडाचा पायथा हा बराच दूर होता आणि त्या विशाळगडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. तर 1.5 ते 2 तास शिवरायांना वेळ पाहिजे होता. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून धरणे शिवरायांसाठी आवश्यक होते आणि तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. म्हणजे शिवराय गडावर पोहोचणार होते 2 तासामध्ये. खिंडीतील झुंज. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. खिंडीमध्ये काय झालं तर लढाई सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रू जो आहे खिंड चढण्याचा प्रयत्न करू लागला. शत्रूची पहिली तुकडी जी आहे ती खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्याचा मारा करण्यात मावळे जे आहे कसे ते पट्टाईत होते. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोके फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. तर काय झालं, शत्रूची पहिली तुकडी जी आहे ती खिंडीवर येऊन धडकली. म्हणजेच आपल्या बाजीप्रभूच्या सैन्यावरही येऊन धडकली. तर मावळ्यांनी काय केलं तर मावळ्यांनी शत्रूवर त्यांनी जे दगड गोटे जमा केले होते त्या दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडे फेकून मारले त्यांना. तर त्या दगडधोंड्याचा मारा केला त्यांच्यावर. तर या दगडधोंड्याचा मारा करण्यात ते मावळे कसे होते तर हे पटाईत होते. त्यांना याचा खूप सराव होता. त्यांनी सराईतपणे काय केलं तर हाणामारी सुरू केली आणि शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक जे गनिम आहेत ते शत्रूंना जाग्यावर ठार केले. कित्येकांची तर डोकी फुटली. त्यामुळे पहिली तुकडी जी आहे गनिमांची ती नामोहरम झाली, म्हणजेच ती मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली.
त्या सिद्धीची दुसरी तुकडी जी आहे ती कशी काय करू लागली तर नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाना मारा, मावळ्यांना स्फुरण चढले. बाजीप्रभू का म्हणाला, ओरडला जोरात, हाना मारा यांना. तर त्यामुळे मावळ्यांना स्फुरण चढले, ताकद आली त्यांच्यामध्ये. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. मग तसे म्हणल्याच्यानंतर हर हर महादेव अशी गर्जना करून मावळे जे आहेत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा त्यांनी जो आहे तो दगडाचा वर्षाव सुरू केला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला. बाजी म्हणजे असा खूप आनंदाने होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाबास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. दुसरी तुकडी ही नामोहरम झाली, मागे हटली आणि तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण जो कसा तो महत्त्वाचा होता शिवरायांसाठी. विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. विशाळगड जो आहे त्याच्या शत्रूशीही पायथ्याचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय हे पुढे सरकले आणि ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. तर सिद्धी मसऊदच्या दोन्ही तुकड्या मराठ्यांनी नामोहरम केल्या होत्या. त्यामुळे सिद्धी मसऊद चिडला होता. त्याने तिसरी तुकडी जी आहे ती पाठवली आणि ती खिंड चढू लागली आणि मराठ्यांनी शौर्याने त्यांचा सामना केला. तर मग शत्रूने काय केलं तर बाजीवरच हल्ला केला. बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला काय केलं, घेरले आणि त्याच्यावर तुटून पडले आणि बाजीही त्वेषाने त्यांच्याशी झुंज देऊ लागला, लढू लागला. बाजीने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. बाजीच्या अंगावर शत्रूचे अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड काही सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला होता. बाजीप्रभूचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला होता, पण तो मागे हटला नाही. तर बाजीप्रभूने पुन्हा काय केलं तर मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायल झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड. तर एवढ्यात काय झालं तर तोफ्याचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले आणि महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले. तर बाजीप्रभूचे आणि सिद्धी मसऊदच्या सैन्याचे युद्ध चालू होते तेव्हा बाजीप्रभूवर सिद्धी मसऊदचे सैनिक जे आहेत तुटून पडले. बाजीप्रभूला त्यांनी घायाळ करून टाकले, त्यांना जखमी केले आणि बाजीप्रभू जे आहे ते कोसळलेल्या अवस्थेत खाली पडले. तर बाजीच्या कानी जेव्हा तोफेचा आवाज कळला, शिवाजी महाराजांनी तोफांचा आवाज कळवला, तेव्हा महाराज गडावर पोहोचले हे बाजीला कळाले. तेव्हा बाजी म्हणाले, मी माझी चाकरी, महाराज गडावर पोहोचले, मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो. आणि असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने आपले प्राण सोडले. आणि ही जी बातमी जी आहे ती विशाळगडावर महाराजांना जेव्हा समजली तेव्हा त्यांना खूप मोठे दुःख झाले. आणि
महाराज म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल जे आहे पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड जी आहे पावन झाली. पावनखिंड या नावानेच ती इतिहासात जी आहे अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू.